हे पहा विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला सराव संच 3.5 पाहायचा आहे। सराव संच 3.5 याच्या अगोदर काही आपण गुणधर्मांचा अभ्यास करू, त्यानंतर हे गणित सोडवणं आपल्याला अतिशय सोपं जाईल। तर याच्यामध्ये 3 आहेत: आंतरविभाजन, बाह्य विभाजन, स्पर्शिका आणि छेदिका प्रमेयाचा। बघा आता समजा ही एक आपण स्पर्शिका काढली आणि ही त्याची काय आहे, छेदिका आहे। याच गुणधर्मानुसार आपल्याला सर्व गणित सोडवायची आहेत। लक्ष द्या, इथं नाव आपण ए देऊ, इथं बी देऊ, सी देऊ, इथं डी देऊ। नाव काही असू शकतं, नावाशी काही प्रश्न येत नाही, कारण पुस्तकामध्ये तुम्हाला हे सोडवून देताना कदाचित वेगळ्या नावं दिली असतील आकृतींना। बघा आता इथं समजावून एकच गोष्ट घेणं गरजेचं आहे, स्पर्शिका कोणती आहे बाळांनो, ए बी ही स्पर्शिका आहे। मग ह्या स्पर्शिकेचा वर्ग म्हणजेच ए बी चा वर्ग, स्पर्शिकेचा वर्ग म्हणजेच ए बी चा वर्ग बरोबर कोणती बाजू लिहायची, ही बाहेरची बाजू। बाहेरची बाजू कोणती, बी डी, इथं गुणाकार। त्यानंतर कोणती घ्यायची बाजू, पूर्ण बाजू घ्यायची, बी सी। हे वेगळ्या कलर मध्ये एवढ्यासाठी दाखवलंय की तुम्हाला बाजू कळायला पाहिजे। ही स्पर्शिका आहे ना, ह्या स्पर्शिकेचा वर्ग बरोबर वर्तुळाच्या बाहेरची बाजू गुणिले पूर्ण बाजू बीसी। हे लक्षात ठेवा, यालाच म्हणायचं स्पर्शिका छेदिका प्रमेय। स्पर्शिका छेदिका प्रमेय हे अतिशय महत्वाचं आहे, याच्यावरून आपल्याला 2-3 मार्क्स गुण मिळवून देणार आहे। आता दुसरं प्रमेय म्हणजे बघा, दुसरं प्रमेय आपल्याला दिलेलं आहे की दोन जीवा जर अंतर्भागात एकमेकांना हे करत असतील। आता याचे बिंदू काय झाले, स्पर्शिका छेदिकेमध्ये बाहेर छेदले। आता इथं आंतरविभाजनामध्ये काय होतं, तर दोन बिंदू आतमध्ये छेदतात, इथं आतमध्ये छेदतात, त्यांचा ए बी सी आणि डी अशी आपण नावं दिलेली आहेत। इथं एम नाव घेऊ। तर हे दोन जीवांचं आंतरविभाजन हे वर्तुळाच्या आतमध्ये आहे। आंतरविभाजनाचा गुणधर्म, आंतरविभाजनाचा गुणधर्म काय सांगतो बघा, आंतरविभाजनाचा गुणधर्म सांगतो एम गुणिले एम बी, एम गुणिले एम बी। हा सोपा आहे बरोबर, सीएम गुणिले एम डी, सीएम गुणिले एम डी। किंवा आपण मध्यापासून वाचू शकतो, एम ए गुणिले एम बी आणि एम सी गुणिले एम डी, या पद्धतीनेही वाचू शकतो। याला काय म्हणायचं, आंतरविभाजनाचा गुणधर्म। आता आपल्याला पाहायचंय बाह्य विभाजन। काय पाहायचंय, बाह्य विभाजन। आंतरविभाजन सोपं होतं, आता बाह्य विभाजन म्हणजे वर्तुळात दोन छेदिका ह्या वर्तुळाच्या बाह्य बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात। ए बी सी डी आणि एन ही अशी नावं घेतली आपण। तर बाह्य विभाजन, जीवांचे बाह्य विभाजन, बाह्य विभाजन जीवांच्या बाह्य विभाजनानुसार, जीवांच्या बाह्य विभाजनानुसार कसं लिहिलं जातं बघा, अगोदर शिकलोय आपण। ही बाह्य बाजू कोणती, ए बी, ए बी गुणिले काय करायचंय आपल्याला, पूर्ण बाजू घ्यायची कोणती, इथं ए सी। पुन्हा बरोबर पुन्हा काय घ्यायची आहे, ही बाह्य बाजू कोणती, ए एन गुणिले ही पूर्ण बाजू घ्यायची कोणती, एडी। या प्रकारे जीवाचं बाह्य विभाजन
होतं. याच्यामध्ये अजून एक, जर का हा त्रिकोण काढला आणि या कर्णावर जर हा इथून शिरोलंब काढला, कर्णावरती काय काढला, शिरोलंब काढला, तर ह्या इथं 90 अंश, इथं 90 अंश तयार होतं. तर ए, बी, सी आणि डी अशी आपण नावं देऊ. हा काय काढलेला आहे, हा बीडी शिरोलंब काढलेला आहे कर्णातून. तर हे समृद्ध त्रिकोण कसे तयार होतात बघा. पहिला त्रिकोण ए बी सी तयार झाला, त्रिकोण ए बी सी तयार झाला. दुसरा त्रिकोण कसा तयार झाला, बी डी सी, समृद्ध त्रिकोण बी डी सी. आणि तिसरा तयार होतोय बी डी ए, समृद्ध त्रिकोण बी डी ए. याचा वापर करून आपण 3.5 पूर्ण सोडवणार आहोत. हे समजलं ना, 3.5 सोडवणं अतिशय सोपं जाईल. फक्त हे लक्षात ठेवा आणि पुन्हा पुन्हा पहा. 3.5 अवघड नाही. आणि कोणतं गणित किती मार्कासाठी येतं परीक्षेला हे मी सांगून ठेवते. बघा आता, सराव संच 3.5 मधील पहिलं गणित मित्रांनो, आकृती 3.77 दिलेली आहे. किती दिलेली आहे आकृती, 3.77. तर काय सांगितले, आकृतीमध्ये बिंदू कोणता, क्यू हा स्पर्श बिंदू आहे. आपण काढून घेऊ आकृती पटपट. काय काय सांगितलेलं आहे त्यानुसार त्यांनी आकृती आपल्याला दिलेली आहे. परंतु मी तुम्हाला इथं पुस्तक दाखवू शकत नाही. तुम्ही पुस्तक बरोबर घेऊन बसत चला, म्हणजे लक्षात येईल. इथं क्यू नाव आहे, इथं पी आहे, इथं आर दिलेला आहे आणि वरती नाव काय दिलेलं आहे पहा, यस. इथं यस नाव दिलेलं आहे, पी क्यू आर यस. बघा आता या वर्तुळाचा विचार करू. हे गणित 2 मार्कासाठी पडेल. किती मार्कासाठी, 2 मार्कासाठी तुम्हाला हे गणित पडू शकतो. 2 मार्काची तयारी. काय काय दिलेलं आहे, पी क्यू बरोबर 12, पी क्यू बरोबर 12 दिलेला आहे. पी आर बरोबर 8 दिलेला आहे, पी आर बरोबर 8 दिलेला आहे. तर पी एस बरोबर किती आणि आर एस बरोबर किती, ह्या दोन्हींच्या किमती ठरवायच्या. आताच आपण बघितल्याप्रमाणे चटकन तुमच्या लक्षात आलं असेल, ही छेदिका आहे, स्पर्शिका आहे. स्पर्शिका छेदिकाचा गुणधर्म आपण इथं वापरू शकतो. मग लिहायचं काय, लिहायचं पी क्यू ही स्पर्शिका, पी क्यू. इथं उत्तर लिहायला इथंच सुरुवात केलेली आहे, कारण काय काय दिलंय, काय काढायचं हे लिहून घ्यायचं. पी क्यू ही स्पर्शिका, पी क्यू ही स्पर्शिका आणि पी आर एस ही छेदिका, पी आर एस ही छेदिका. पी बिंदूत छेदतात, पी बिंदूत छेदतात. बघा आता, म्हणून स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार काय म्हणता येईल, जी स्पर्शिका असते तिचा वर्ग पी क्यू चा वर्ग बरोबर ही बाहेरची बाजू पी आर गुणिले पूर्ण बाजू पी एस. पी क्यू किती दिलेली आहे आपल्याला 12, इथं 12चा वर्ग करावे लागेल. त्यानंतर आपल्याला पी आर किती दिलेली आहे 8 गुणिले पी एस ही काढून घ्यायची आहे. 12चा वर्ग करण्याच्या ऐवजी 12 गुणिले 12 लिहू शकता, बरोबर 8 गुणिले पी एस करायचं. 12 गुणिले 12 भागिले 8 भाग लागणं सोपं जातं. 4च्या पाड्यात आहे दुनी, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, बे के बे आणि सक्क 12, साइन त्रिक या दोन्हींचा गुणाकार 18 येईल. पी एस बरोबर इथं नुसतं 18 संख्या लिहायची नाही,
तरी इथं एकक लिहायचं, याच्यासाठी 1 मार्क शेवटी पैकीचे पैकी मार्क्स पडले तर इथं कट होत असतो. त्यामुळं काही सेमी, सेंटीमीटर, मीटर काही दिलं नसेल तर एकक हे लिहूनच घ्यायचंय. आता दुसरं काय काढायचंय आपल्याला? आरएस. आरएस कुठे आहे? ही आरएस काढायची. ही पीएस बाजू कशी बनली आहे बघा, पीआर अधिक आरएस मांडून घेऊ आपण. पीएस बरोबर कशी बनलेली आहे? पीआर अधिक आरएस. आपल्याला पीएस माहिती आताच काढून घेतली आपण 18. पीआर बघा दिलेली आहे का त्यांनी 8 प्लस आरएस. हे 8 इकडे आणल्यानंतर वजा होणार. 18 मधून 8 गेले राहिले आरएस, 18तून 8 गेले राहिले 10 एकक बरोबर काय आलं? आरएस. 2 मार्क्स मिळून गेले. इतकं सोपं आहे ते. हे शिकवलेलं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा टाकल तेव्हा इंटिमेशन तुम्हाला अगोदर मिळेल आणि गणित सोडवणं सोपं जाईल बाळांनो. बघा आता दुसरं गणित. आकृतीमध्ये जीवा एमएन आणि आरएस एकमेकींना बिंदू डी मध्ये छेदतात. काय सांगितलेलं आहे? 2 जीवा आहेत. आताच आपण पाहिलं, काय पाहिलं? आंतरविभाजनाचं गुणधर्म. ह्या 2 त्यांनी जीवा दिलेल्या आहेत. त्या जीवा एकमेकांना कुठे छेदतात? डी बिंदू मध्ये. इथं एस, एन, त्यानंतर आर आणि इथं नाव एम आहे. आकृतीमध्ये एमएन आणि आरएस, ह्या एमएन आणि आरएस ह्या जीवा कुठे छेदतात? डी बिंदू मध्ये. एक आकडा काय काढायला सांगितलंय त्यांनी? आर डी, म्हणजे आरडी ची किंमत दिलेली आहे. आरडी बरोबर किती दिलेली आहे? 15. त्यानंतर काय दिलेली आहे आपल्याला? डीएस. डीएस बरोबर किती दिलेली आहे? 4. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? एमडी बरोबर 8. एमडी बरोबर 8. तर काय काढायला सांगितले? तर डीएन बरोबर किती? डीएन ची व्हॅल्यू काढून घ्यायला सांगितलेली आहे आपल्याला. डीएन ची किंमत काढा. दुसरा आकडा जर काय सांगितले? आरएस बरोबर 18. त्यानंतर एमडी बरोबर 9. एमडी ची किंमत किती आहे? 9 आहे. डीएन बरोबर 8. डीएन बरोबर 8. तर डीएस काढा. तर डीएस बरोबर किती? आता ह्याचा विचार करू. सुरुवातीस आपण बघा, ह्या आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसार आहे. 2 लिहायचं वरती. जेव्हा एमएन आणि आरएस डी बिंदू अंतर्भागात डी बिंदू मध्ये छेदतात. जेव्हा एमएन व आरएस हे 3 मार्कासाठी गणित असणार आहे. तुम्हाला याच्यासाठी मार्क्स किती आहेत? 3 मार्कासाठी विचारलं जाईल. जेव्हा एमएन आणि आरएस डी बिंदू मध्ये छेदतात. आरएस या डी बिंदूत किंवा बिंदू डी मध्ये छेदतात. या बिंदू डी मध्ये छेदतात. या डी मध्ये छेदतात. म्हणून जीवांच्या आंतरविभाजनानुसार 2 जीवांच्या आंतरविभाजनानुसार काय लिहिता येईल? 2 जीवाच्या आंतरविभाजनानुसार डी पासून सुरुवात करा किंवा एमडी आणि डीएन. बघा इथं कसं डी पासून सुरुवात केलेली आहे. तर कसंही लिहिलेलं आहे. एमडी ही पहिली बाजू घेऊ आपण. एमडी गुणिले डीएन बरोबर इथं आरडी किंवा डीआर काय दिलेलं आहे तिथं? डीएन डीआर आरडी गुणिले
एमडी गुणिले डीएन आरडी गुणिले डीएस. ही इथून ही बाजू वाचून घेतली. बघा आता इथे एमडीची किंमत आधी सुरुवातीला किमती कशा कशाच्या दिलेल्या आहेत हे पाहायला पाहिजे. एमडी किती दिलेली आहे इथं 8 दिलेली आहे का. त्यानंतर डीएन दिलेली आहे हे काढायची. आरडी किती दिलेली आहे 15. ह्या बाजू व्यवस्थित दिल्या असतील तरच आपल्याला गणित सोडवता येतं. अन्यथा पूर्ण जर ही बाजू दिली असली एकच बाजू दिली तर वजाबाकी करून वगैरे बाजू काढून घ्याव्या लागतात. एमडीची किंमत किती दिलेली आहे आपल्याला इथं. एमडीची किंमत 8 गुणिले डीएन ची किंमत काढायची आहे बरोबर. आरडीची किंमत किती दिलेली आहे 15. डीएस बरोबर किती दिलेलं आहे 4. म्हणून डीएन बरोबर 15 गुणिले 4. इथं गुणाकार करत बसायचं नाही भागिले 8. 4 एके 4 4 दुनी 8. डीएन बरोबर 15/2. भाग करायची काही गरज आहे का. निमपट करून घ्यायची. 15चे निम्म किती 7.5 7.5 एकक. इझिली निघालं. बघा आता इथं दुसऱ्या हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधून काढलं. आता दुसरा प्रश्न त्यांनी काय दिलेला आहे. दुसरा प्रश्न दिलेला आहे आरएस. ही पूर्ण बाजू दिलेली आहे बघा हा जरा. ही आरएस किती दिलेली आहे 18 दिलेली आहे. आपल्याला कशी पाहिजे आहेत तोडून पाहिजे आहेत. आरडी डीएस. एमडी किती दिलेली आहे यांनी. एमडी इथं 9 दिलेली आहे. त्यानंतर डीएन किती दिलेली आहे. डीएन इथं 8 दिलेली आहे. ही पूर्ण बाजू एकच दिली आहे त्यांनी. कोणती दिली आहे आरएस दिली आहे का. आरएस बरोबर 18. इथं आपल्याला आरडी डीएस अशी किंमत द्यायला पाहिजे होती तशी त्यांनी दिलेली नाहीये. तर मग काय करायचंय. जी बाजू काढायला सांगितली ती एक्स मानू ना आपण. आणि ही आरएस कशी बनली ती लिहू. डीएस बरोबर एक्स मांडलं. मग ही आरएस कशी आरएस बाजू कशी आली आहे. आरएस बरोबर आरडी अधिक डीएस. आरएस ची किंमत आपल्याला माहिती आहे त्यांनी दिलेली आहे 18 बरोबर. आरडी माहितीच नाही. डीएस किती दिलेला आहे एक्स. म्हणून हे एक्स इकडे आणायचे. 18 वजा एक्स बरोबर काय राहिले आरडी. ही किमती मिळाली आपल्याला. बघा कशा मिळाल्या. ही डीएस एक्स मिळाली आणि ही 18 वजा एक्स मिळाली. आता सगळ्या किमती झाल्या. इथं एमडीची 9 आली. डीएन ची 8 दिली त्यांनी. आरडीची 18 वजा एक्स आणि डीएस ची एक्स आली. आता प्रमेय वापरून ते बाजू काढू शकतो. दोन जीवांच्या आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसारच ते सोडवून घ्यायचंय आपल्याला. इथं दुसरा आकडा सोडवायला पण स्टार्ट केलेला आहे. बघा आता एमडी गुणिले डीएन बरोबर ही बाजू आरडी गुणिले डीएन. एमडी किती आहे 9 दिलेली आहे त्यांनी. गुणिले डीएन किती दिलेली आहे 8. आरडी आपण काढून घेतली. किती काढली 18 वजा एक्स गुणिले डीएन. आरडी गुणिले इथं काय पाहिजे होतं डीएस. आरडी गुणिले डीएस किती मांडलेले इथं एक्स. बघा आता 9 गुणिले 8 9 8 एमडी बाजू बरोबर दिली का बघा बरं. एमडी 9 दिलेली आहे. डीएन बरोबर 8 इथं 72 आले. या दोन्हींचा गुणाकार करायचा. एक्स पुढे घेऊ 18 वजा एक्स. याला पण गुणलं पाहिजे आणि याला पण गुणलं पाहिजे. म्हणजे कसं होणार इथं 72 तसेच राहतील. 18 ने एक्स ला गुणल्यानंतर 18 एक्स येतील आणि एक्स न एक्स ला गुणल्यानंतर एक्स चा स्क्वेअर होईल. कारण इथं लक्ष द्या एक्स अधिक एक्स 2 एक्स होतं बाळांनो. आणि एक्स गुणिले एक्स चा वर्ग होतो. हे लक्षात ठेवा. इथं तुम्ही फसताय.
एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग, एक्स अधिक एक्स 2x. आता हे वर्ग समीकरण तयार झालं. वर्ग समीकरण इयत्ता 8वी पासून शिकतोय. हे सगळंच उचलूया आणि इकडच्या बाजूला आणूया. सगळ्यांची चिन्ह बदलतील. वजा एक्स आहे तर काय होणार इथं, अधिक एक्स वर्ग. अधिक 18x आहे तर वजा 18x. याची जागा बदलली नाही, इथंच राहिली, म्हणून अधिक 72 झाले, बरोबर 0. वर्ग समीकरण तयार करून घेतलं. आता या 72चे असे भाग पाडायचे. इथं चिन्ह कोणतं आहे, बेरीज. त्याची बेरीज 18 येईल. बघा 72 कशाच्या पाड्यात आहेत, 12 गुणिले 6, 12 संग 72. 72चे भाग 12 आणि 6 18 होती. जर ही बेरीज आली तर इथलं चिन्ह दोन्हींना द्यायचं असतं, कारण 12 आणि 6 वजा 12 वजा 6 वजा 18 आले. हे वजा 18x इथून निघून जाणार. त्याची जागा हे 2 घेणार. कोण, 12 आणि 6. एक्सचा वर्ग वजा 12x वजा 6x अधिक 72 बरोबर 0. आता 2 2 ग्रुप करून आपण बाजूला काढतो. दोन्हीतलं कॉमन येणार एक्स. एक्स कॉमन आलं किती राहिले, 12. इथं कॉमन 6 येणार, कारण 72ला भाग जातो. चिन्ह सहित ते बाहेर येतं. इथं एक्स बाहेरचं चिन्ह वजा म्हणून आतलं चिन्ह बदलतं, वजा होणार अधिकचं. इथं येणार 12, कारण 12 संग 72, 12 संग 72 बरोबर 0. इथं कॉमन काय आलेलं आहे, एक्स. एक्स काढलेलं आहे आपण. आता हे दोन्ही सेम आहेत, एकदाच लिहायचे. एक्स वजा 12 आणि याचा एक कंस तयार करायचा, एक्स वजा 6 बरोबर 0. मग एक्स वजा 12 बरोबर 0, एक्स वजा 6 बरोबर 0. म्हणून एक्स बरोबर इकडे आल्यानंतर प्लस 12 अधिक 12, हे 6 इकडे आल्यानंतर प्लस 6. मग ह्या दोन्हीपैकी एक किंमत असू शकते. कुणाची, आपल्याला ds ची किंमत काढायला सांगितली. आपण ds काय मांडलं होता, x. मग ds बरोबर काय लिहिता येईल, 12 एकक किंवा ds बरोबर किती येईल, 6 एकक. या पद्धतीनं ह्या दोन्ही किमती आपण काढलेल्या आहेत dsच्या. हे थोडंसं लक्षात घ्या. इथं वर्ग समीकरण प्रकरण चांगलं असायला हवं. म्हणून हे किती मार्कासाठी गणित आहे, 3 मार्कासाठी. आता पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा, 3.79 मध्ये काय सांगितलेलं आहे. 3.79 मध्ये वर्तुळ हाच राहणार आहे, कारण वर्तुळामध्येच आपल्याला रचना करायची आहे. हे बाळांनो समजलं ना गणित. पुन्हा पुन्हा रिटेक घेऊन तुम्ही बघू शकता. जिथं कळालं नाही तिथं, काय कळत नाही ते सांगू पण शकता मला. कोणत्या चॅप्टर वरती तुम्हाला जास्त गरज आहे ते पण पाठवा. बघा आकृतीमध्ये बिंदू बी हा स्पर्श बिंदू आहे. आकृती त्यांनी दिलेली आहे, बी हा स्पर्श बिंदू आहे. आणि एक काय काढलेली आहे, छेदिका आहे. कारण आपण पाहिले स्पर्शिका छेदिका या गुणधर्मावरतीच. आणि इथं त्यांनी काय काढलंय, हा केंद्रातून लंब काढलेला आहे. हा लंब आहे, केंद्रातून काढलेला लंब आहे. बघा काय काय दिले, ए बी ही स्पर्शिका दिलेली आहे. इथं ए, इथं बी. ए बी ही स्पर्शिका दिलेली आहे. डीसी हा त्याचा व्यास आहे आणि ई मध्ये लंब टाकलेला आहे. तर काय काय काढायला सांगितलेलं आहे आपल्याला. आकृतीमध्ये बिंदू बी हा स्पर्श बिंदू आणि बिंदू ओ हा केंद्र बिंदू आहे म्हणून सांगितले. इथं ओ हा केंद्र बिंदू आहे. रेख ओई लंब रेषा एडी, ही ओई लंब काय दिलेला आहे आपल्याला, रेख ओई, ओई लंब रेषा एडी.
एडी वरती काय आहे, लंब आहे. तर काय दिले, AB बरोबर 12, AC बरोबर 8, AB बरोबर 12 दिलेलं आहे, AC बरोबर 8 दिलेलं आहे. तर आपल्याला किमती कशा कशाच्या काढून घ्यायचे, तर एक आकडा एडी काढून घ्यायचंय, दुसरा आकडा DC काढून घ्यायचंय, तिसरा आकडा DE काढायचंय, हे सुद्धा बाळांनो 3 मार्कासाठी गणित असेल. किती मार्कासाठी, 3 मार्कासाठी असेल. बघा काय काय करणार, एक स्पर्शिका जी दिसते, एक छेदिका दिसते. पहिला गुणधर्म कुठला वापरू शकतो, AB ची किंमत इथं 12 दिलेली आहे, AC ची किंमत इथं 8 दिलेली आहे. स्पर्शिका छेदिकेचा गुणधर्म वापरून आपण इथं एडी काढू शकतो पहिल्यांदा. मग काय लिहायचं, उत्तराला सुरुवात करूया. आपल्याला कळालं काय काढायचंय. AB ही स्पर्शिका, शांत डोक्यानं फक्त गणित काय दिलंय हे कळालं तर उत्तर सोडवणं अतिशय सोपं जातं. AB ही स्पर्शिका आणि ACD ही छेदिका. म्हणून स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार, स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार, स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार कसं मांडता येईल आपल्याला, AB चा वर्ग बरोबर बाहेरची बाजू AC गुणिले पूर्ण बाजू AD. किंमत कशाची दिली आहे, AB ची दिलेली आहे, इथं 12 चा वर्ग बरोबर AC ची किंमत 8 दिलेली आहे, AD ची किंमत काढून घ्यायची. वर्ग न करता 12 गुणिले 12 असं लिहून घ्या. 8 गुणिले AD, इथं 8 भागाकारामध्ये आणा, भाग लावणं फार सोपं जातं. 4च्या पाड्यात दोन्ही आहेत, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12 आणि इथं बेसक्क 12. या दोन्हींचा गुणाकार साइन त्रिक 18. सांगितले काय लिहायचंय, एकक. एडी बरोबर किती आलं, 18 एकक. एडी बरोबर 18 एकक आलं. हे पहिलं आपलं गणित. आता DC बघा, ही DC काढून घ्यायची. आपल्याला एडी पण आली. एडी कशी बनली ती लिहू आपण. एडी बरोबर कशी बनली, AC अधिक DC, AC अधिक DC मिळून बनलेली आहे. कारण काय आहेत, A डॅश C डॅश D बिंदू एकाच रेषेत आहेत. एडीची किंमत आताच काढून घेतली आपण 18. त्यानंतर AC ची किंमत किती आहे, 8 आहे, अधिक DC. हे 18 वजा 8 बरोबर DC. 18 मधून 8 गेले, राहिले 10 एकक बरोबर DC. ही पण किंमत आपल्याला मिळून गेली. हे 2 झाले. आता काय काढायचे आपल्याला, DE काढायची. बघा DC हा काय आहे बाळांनो, व्यास आहे. हा काय केंद्रबिंदू, केंद्रबिंदूतून टाकलेल्या लंबाने जीवा दुभागली जाते. केंद्रबिंदूतून टाकलेल्या लंबाने काय होते, जीवा दुभागते. याच्यानुसार आपल्याला ही डी काढता येईल. ओ हा केंद्र आहे, रेख OE लंब जीवा DC. केंद्रातून टाकलेल्या लंबाने, केंद्रातून टाकलेल्या लंबाने, टाकलेल्या लंबाने जीवा दुभागते, जीवा दुभागते. म्हणून काय येणार आहे, DE बरोबर, डी काढून घ्यायचे. DE बरोबर 1/2 DC. DC आता आपण काढून घेतले.
डीसी आता आपण काढून घेतला. डीसी आपण किती काढून घेतला? डीसी काढून घेतलेला आहे का नाही? डीसी किती काढून घेतला? 10. 1/2 गुणिले 10 बरोबर 1/2 गुणिले 2 पंचे 10. किती आलं इथं? 5 एकक. डी बरोबर किती आला? 5 एकक. अशा प्रकारे आपलं हे गणित पूर्ण झालेलं आहे. बघा आता पुढचं गणित कितवं आहे? 4थं गणित. आकृती 3.80 मध्ये, आकृती 3.80 मध्ये काय दिलेलं आहे बघा. अशा प्रकारे हे गणित पूर्ण झालेलं आहे. तुम्ही पुन्हा आकृती 3.80 मध्ये PQ बरोबर 6, QR बरोबर 10, PS बरोबर 8, तर TS काढा. दोन्ही काय दिलेले आहेत तिथं तुम्ही बघितलं की ओळखाल हे कसं गणित काढायचं. इतकं सोपं आहे हे. TS P इथं नाव दिलेलं आहे Q आणि इथं दिलेलं आहे R. दोन छेदिका आहेत ह्या. दोन छेदिकांचं हे बाह्य विभाजन आहे. बाह्य विभाजनानुसार काढता येते. इथं काय दिलंय आपल्याला? PQ बरोबर 6 दिलेली आहे. त्यानंतर QR बरोबर 10 दिलेली आहे. QR बरोबर 10 दिलेली आहे. PS बरोबर 8 दिलेली आहे. PS बरोबर 8 दिलेली आहे. तर आपल्याला TS बरोबर किती हे काढून घ्यायचं आहे. किती सोपं आहे बघा. काय काय दिलंय? PQ किती दिलेली आहे? 6. त्यानंतर QR ही पूर्ण इथपर्यंत QR किती दिलेली आहे? 10. PS किती दिलेली आहे? 8. काढायचे कोणती? TS. बाजू मांडताना मांडतो कशी आपण? बाहेरची बाजू गुणिले ही पूर्ण बाजू. ती TS काढून घ्यायचा प्रश्न नाही. इथं PQ परंतु आपल्याला इथं PR मांडण्यासाठी PR काढून घेणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला काय दिलंय, काय काढलं पाहिजे, कशाची किमती दिलेत हे तपासूनच गणित सोडवायला चालू करत चला. आता PR ची किंमत काढून घेऊ. PR बरोबर काय येणार? PQ अधिक QR. PQ किती दिलेले? 6. हे अधिक 10. 10 आणि 6 16. PR बरोबर काय आले? 16 एकक. 16 एकक. PR बरोबर किती आलं? 16. आता ह्या दोन छेदिका P बिंदू मध्ये छेदतात. PST व PQR या छेदिका बिंदू P मध्ये छेदतात. P मध्ये छेदतात म्हणून बाह्य विभाजनाच्या जीवांच्या असं म्हणता येणार नाही. बाह्य विभाजनानुसार असं म्हणूया. बाह्य विभाजनानुसार छेदिकांच्या बाह्य विभाजनानुसार कसं लिहिता येईल? आपल्याला जीवा बाह्य छेदनांच्या गुणधर्मानुसार असं म्हणूया. जीवा बाह्य छेदनांच्या गुणधर्मानुसार बाह्य छेदनांच्या गुणधर्मानुसार कसं मांडायचं? PS गुणिले पूर्ण बाजू PT बरोबर PQ गुणिले पूर्ण बाजू PR. किंमत PS ची 8. त्यानंतर PT काढून घ्यायची आहे बरोबर PQ 6 गुणिले PR आपण काढून घेतलेली आहे 16. म्हणून PT बरोबर 6 गुणिले 16. इथं काय येणार? भागाकारामध्ये 8. 8 एके 8, 8 दुनी 16, 6 दुनी
12 PT आलं 12 एकक. आपल्याला काय काढून घ्यायला सांगितले त्यांनी, PT नाही दिलेली, काय काढायला सांगितले TS. ही PT आपल्याला सोपं आहे. ही PT कशी बनलेली आहे, PT बरोबर PS अधिक TS. PT किती काढली 12, PS किती आहे 8 अधिक TS. हे इकडे आणून मायनस करायचं, 12 वजा 8 बरोबर TS. 12तून 8 गेले, किती राहिले 4 एकक बरोबर काय आलं TS. अशा प्रकारे TS ची किंमत काढून घेतलेली आहे. आता शेवट लास्ट गणित बघा, आकृती 3.81 मध्ये. ही गणित तुम्हाला समजली असतील याची मला पूर्ण खात्री आहे. आता इथं काय बघा, आता मी तुम्हाला सांगितलं तसं सुरुवातीला गुणधर्म, कुठला गुणधर्म वापरून गणित सोडवायची आहेत. गुणधर्म पूर्वी सांगितलेले आहेत, त्यामुळे समजायला फार सोपं जातं. हा लंब टाकलेला आहे, त्यानंतर ही काय काढलेली आहे, इथं वर्तुळ केंद्र आहे, हा व्यास काढलेला आहे. त्यानंतर ही काय काढलेली आहे, छेदिका आहे. हा अर्धवर्तुळ असल्यामुळं इथं 90 अंशाचा कोन करते. इथं आपल्याला जोडून घ्यायला हवी ही. तर आपल्याला काय करता येईल, आता सांगितलं, जर का नावं काय काय दिलेली आहेत बघा, इथं EF, केंद्रबिंदू कोणता आहे H, इथं आहे G आणि तिथं कोणती आहे D. हे D आहेत. काय काय सांगितले इथं आकृतीमध्ये, रेख EF हा व्यास आहे आणि रेख DF हा स्पर्शिका खंड आहे. DF हा स्पर्शिका खंड आहे, स्पर्श करतो F बिंदू मध्ये. तर वर्तुळाची त्रिज्या R आहे. वर्तुळाची त्रिज्या R म्हणजेच काय, इथं वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली आहे आपल्याला, R दिले. वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच कशाचं माप आलं, हे EH बरोबर HF बरोबर R. म्हणून EF बरोबर कसं येणार, EF बरोबर HF अधिक EH, म्हणजेच EF बरोबर किती आलं, हे R अधिक R बरोबर किती आलं 2R. EF हे 2R येईल. EF ची किंमत किती येईल 2R. हे काढून घेतले इथं आणि गणित सोडवायला चालू करू. मग आता सिद्ध करायचंय. काय सिद्ध करायचंय, तर DF गुणिले GE बरोबर DE गुणिले GE बरोबर 4R वर्ग. DE ते लिहून घेते कुठेतरी, DE गुणिले GE बरोबर 4R चा वर्ग. हे काय करायचंय आपल्याला, सिद्ध करायचंय. हे 3 मार्कासाठी गणितील बाळांनो 3 मार्क्स. किती 3 मार्क्स. 3 मार्कासाठी तुम्हाला हे गणित विचारलं जाईल. आता बघा ह्याच्यामध्ये 3 कोन तयार होते. कोणते कोणते, हा लंब असणार आहे कारण ही त्रिज्या आहे. त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते म्हणून कोन DFE बरोबर 90 अंश. कारण त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. हे प्रमेय आहे की नाही, त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. बघा आता अर्धवर्तुळातील कोण काटकोन असतो, कोन EGF. कोन EGF बरोबर 90 अंश. कारण कसला कोण आहे तो, अर्धवर्तुळातील कोण. अर्धवर्तुळातील कोण आहे. अर्धवर्तुळातील कोण किती अंशाचा असतो, 90 अंशाचा असतो. कारण EF ही जीवा आहे म्हणून. बघा आता
EF ही जीवा असं लिहिलं तरी चालेल. वरती EF ही जीवा आहे. मग इथं हा 90 हा लंब दुभाजक झाला. हा लंब दुभाजक झाल्यामुळं किंवा खाली घेऊ आपण काय घेऊ, रेख FG इथं खालीच लिहू, रेख FG, रेख FG, रेख FG लंब कशावरती काढलेला आहे, तो लंब कर्णावरती काढलेला आहे. ED कर्ण ED. त्यामुळं 3 त्रिकोण तयार झाले. याच्या अगोदर मी शिकवले EFD. कुठे आहे हा EFD? हा आहे ना 90 अंश. पहिला हा 90 अंश मोठा त्रिकोण, मग त्रिकोण EFD. आता समरूप त्रिकोण EGF, समरूप त्रिकोण EGF दाखवता येईल. आणि दुसरा समरूप त्रिकोण FGD, समरूप त्रिकोण FGD. आता या 2 त्रिकोणांचा विचार करून त्याच्या संगत बाजू मांडू. काय बघा, आपल्याला कोणत्या कोणत्या बाजूंची गरज आहे इथं, DE आहे का, आणि GE ची गरज आहे. बाजू मांडून घेऊन ज्या बाजूंची गरज आहे, EF पहिल्या 2 बाजू संगत बाजू EF छेद EG बरोबर FD, DF घेऊ GF. शेवटच्या 2 बाजू ED आणि EF. बघा इथं DE हे काय लिहू, DE लिहू, कारण इथं DE लिहिलेलं आहे. आपल्याला सिद्ध करायचं आहे DE. आणि इथं काय करू, GE करू, कारण मग आपल्याला हे 2 बाजू ही इथंच ठेवू. संगत बाजू, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. बघा EF GE बरोबर DE छेद EF. तिरकस गुणाकार करू. EF चा काय होईल इथं, वर्ग. EF गुणिले EF बरोबर ही DE गुणिले GE. पोचलो. आता EF म्हणजे काढून घेतली की ते 2 R चा इथं काय असणार आहे, वर्ग बरोबर DE गुणिले GE. मग 2 R चा वर्ग काय येणार, 4 R चा वर्ग DE गुणिले GE. एवढ्या सोप्या पद्धतीने हे गणित 3 मार्काचं सोडवून झालेलं आहे. थँक्यू विद्यार्थ्यांनो. चांगला अभ्यास करा. जिथं समजलं नाही तिथं विचारा. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, आवडल्यास लाईक करा. थँक्यू. पुन्हा भेटू पुढच्या भागात.